शॉर्ट थर्डमॅन रिझनमधून चेंडूला उचललाय. अरविंद यांनी एका धावीने आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या झाली ती 2. निश्चितच डावखुरे फलंदाज किशोर यांना संधी आहे या खेळपट्टीवर. अगदी हवेचा आपण ओघ बघितला तर डावखुऱ्या फलंदाजासाठी पोषक वातावरण. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून आज जय बजरंग गोडसे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर व्यवसायाने ॲडव्होकेट संतोष घोटकर यांनी देखील स्पर्धेला आणि खास करून ज्यांचा आज लग्नाचा ॲनिव्हर्सरी डे अर्थातच वाढदिवस आहे करून केने यांना देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद संतोष घोटकर. त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे संघाचे नामांकित क्रिकेटर मनोज पाटील यांनी देखील ऑर्गनाइज कमिटीचं मनापासून कौतुक केलेलं आहे. एक सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट स्पर्धा तुमच्या माध्यमातून या ठिकाणी राबवली गेलेली आहे. ऑर्गनाइज कमिटीला देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे आणि खास करून काळूराम केने यांना देखील त्यांनी ऑल दी बेस्ट सांगितलेले आहे. धन्यवाद मनोजजी पाटील आणि धन्यवाद संतोषजी घोटकर. धन्यवाद सर्वांचं मनस्वी खूप खूप आभार. धावसंख्या 2. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपण पाहतोय. किशोर यांच्या बॅटमधून एक चांगला फटका आणि धावा देखील येतील 4. अगदी खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतला होता. चेंडूला शटमपोलचा फटका केले होते किशोर. धावसंख्या झाली ती 6. 3 चेंडूमध्ये 6. इथे देखील लाईन चेक करावी लागेल आणि पंच सुनील म्हात्रे सर वाईटचा इशारा करतायत. बघा शरद हलके देखील थोडेसे नाराज आहेत आपले सिनियर खेळाडू नाना गोंडले यांच्यावर. अगदी कुठेतरी या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी 2 वाईट चेंडू टाकलेले आहेत. शपल क्रॉस आणि पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषेकडे. 4 धावांसाठी या चेंडूवर देखील येईल किशोर यांच्या बॅटमधून हा चौकार. चालू षटकामध्ये 2 वाईट, 2 चौकार, 1 डॉट आणि 1 सिंगल अशा एकूण धावा झालेत 11. 11 धावा झालेत. एक चांगली फलंदाजी आपण पाहतोय श्री वेताल कोपरे संघाकडून. तर धन्यवाद रुपेश दादा पाटील. शेलूमाता वल या संघाचे सिनियर खेळाडू यांनी गावदेवी 40+ सोनाले संघाचं अगदी कौतुक केलेले आहे आणि अगदी त्यांनी आमच्या पंच पॅनल समालोचक गुणलेखकांसाठी देखील शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. या इथे बघूया आता क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण एका हाताने चेंडूला अडवलंय. डीप फाईन लेग रिजन मधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. 2 धावसंख्येनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13वर. 13 धावा खर्च केलेल्या आहेत. त्यामध्ये 2 चौकार, 2 वाईट, 1 सिंगल आणि 1 दुहेरी. चांगली सुरुवात करून दिलेली आहे श्री वेताल कोपर संघासाठी. अगदी गावदेवी 40+ सोनाले संघाच्या सर्वच खेळाडूंची अपार मेहनत आपण पाहतो या स्पर्धेसाठी. अगदी सर्वांनी तन मन धन अर्पित केलेले आहे आणि अगदी सर्व खेळाडू जातीने या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. आणि मला वाटतं सोनाले गावातून ही पहिली स्पर्धा असेल क्रिकेटची की ज्यांनी या क्रिकेटचं भव्य आणि दिव्य असं स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आई गावदेवी 40+ चषक 2022. निश्चितच सोनाले गाव म्हटलं तर आगरी महोत्सव विश्वजित थले साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यानंतर कबड्डी आणि कुस्तीसाठी हा गाव ओळखला जातोय. मात्र 40+ क्रिकेट फॉर्मॅटच्या माध्यमातून त्यांनी प्रथमच एक भव्य आणि दिव्य अशी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि अतिशय देखणं आयोजन. आम्हाला भरपूर कॉल मेसेजद्वारे या संघाचं कौतुक
सर्व सहकार्याने केलेले आपले सिनियर 40+ न्यू 40+ आणि मास्टर 40+ सर्वच आमच्या खेळाडू मित्रांनी अगदी सोनाली 40+ संघाचं कौतुक केलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी खूप सारे चांगले पारितोषिकं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जात आहेत. सध्या तरी या क्रिकेट स्पर्धेची चर्चा आहे आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये. गोलंदाज काशीनाथ नारायण सर आलेले आहेत. बघूया पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात नाना गोंडले यांच्या. त्यानंतर अगदी दुसरं षटक हाताळण्यासाठी काशीनाथ यांना राखून ठेवलेलं आहे. नारायण सर यांना बोलवलेलं आहे. आणि पहिल्या चेंडूवर चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होते कव्हर पॉईंट रिझनमधून. एक धाव कंप्लीट. आणि इथे बघूया आता ज्या विकेटची गरज तो विकेट इथे धावचित बाद अरविंद. बघा पहिल्या विकेटसाठी अगदी 15 धावांची भागीदारी 7 चेंडूमध्ये. चांगली भागीदारी मी तर म्हणेन. आज श्री वेताल कोपर संघ देखील या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला खेळ करताना आपण पाहतोय. बघूया अमर स्पोर्ट कासने संघ देखील खूप मोठा संघ गणला जातोय भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेच्या माध्यमातून. किशोरेच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत. आणि मला वाटतं या धावसंख्येवर खेळत आहेत. 5 चेंडूमध्ये 2 चौकार 2 डॉट आणि 1 दुहेरी. फलंदाज अनिल आलेले आहेत. शपल क्रॉस झाले होते. चांगला चेंडू अगदी इष्ट्यांच्या वरून चेंडू इष्टरक्षक नानू याच्या हातामध्ये आला होता. किशोर आणि नारायण सर असा सामना. इथे लाईन चेक करावी लागेल. अगदी आउटसाईड लेग स्टंप. पंचांचा इशारा येतोय वाईट. वाईटने धावसंख्या वाढून झाली ती 16 धावा. 16 धावा आल्यात. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे आणि पहिल्या 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. बघूया नाना गुंडले यांनी देखील पहिल्या ओव्हरमध्ये 2 वाईट टाकले होते. या इथे पुन्हा एकदा वाईट. अगदी कुठेतरी लाईन अँड लेंथ चुकीची पाहायला मिळते. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि त्यामध्ये 4 चेंडू वाईट टाकलेले आहेत. धावसंख्या 17. या इथे चांगला फटका खाली क्षेत्र आहे. चेंडू सीमारेषेकडे 4 धावांसाठी किशोरीच्या बॅटमधून येतो. या त्याच्या इनिंग मधला 3रा चौकार. गेला चांगला आकार येतोय. धावसंख्या 21 वर पोहोचलेली आहे. 9 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 21 धावा. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आणि चांगली बॅटिंग लाईनअप आहे. अजून संदीप याचं देखील येणं बाकी आहे. शेखर एक चांगले फलंदाज आहेत. बघा अगदी प्रवेशद्वाराच्या भगवानजी भोईर आहेत त्यांच्या बाजूला जी स्विफ्ट गाडी आहे व्हाईट कलरची, अगदी गेटच्या आपल्या कॅन्टीनच्या समोर ती स्विफ्ट गाडी जर आपण बाजूला करायची आहे प्लीज. ज्या मान्यवरच्या अथवा खेळाडूच्या असेल
ती स्विफ्ट गाडी जी आहे व्हाईट कलरची ती आपण जरा तिचा अँगल चेंज करायचा आहे. एक धाव आली आणि एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 22. धावा झालेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. एजिस्फोर्ट निंबवली संघाने देखील या क्रीडानगरीमध्ये त्वरित पोहोचायचं आहे. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय डीपमधून. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतील, फेकतील. बघूया डावखुरे फलंदाज किशोर यांना आता जीवनदान नाहीये, आता धावचित बाद. तर दुसरा फलंदाज किशोर बाद झालेत आणि अगदी बाद होण्यापूर्वी त्यांनी 8 चेंडूमध्ये एक मूल्यवान खेळी आपल्या संघासाठी साकारलेली आहे. तब्बल 15 धावांचे योगदान दिलेले आहे. आणि अगदी बघा खेळाडू कक्षामधून किशोर याचं अभिनंदन करताना 8 मध्ये 15, त्यामध्ये 3 चौकार. अगदी उमेश, शेखर, रोहित यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. बघूया संदीप आणि अनिल एक भिनीची जोडी. विताल कोपरे संघाची खेळपट्टीवर आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे आणि शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. आज वेताल कोपर संघाची आई गावदेवी चषक 2022 मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी राहिलेली आहे. येथे मोठा फटका अगदी वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चेंडू 7 धावांसाठी अनिल म्हात्रेच्या बॅट मधून येतो हा पहिला षटकार. एजी स्पोर्ट निंबवली संघ आपण देखील त्वरित क्रीडानगरीमध्ये पोचायचं आहे. चालू सामन्यातून विजेता संघ एजी स्पोर्ट निंबवली या संघाविरुद्ध आजच्या दिवसातील शेवटचे मॅच सुपर 3 साठी खेळणार आहे. बघूया तरी ते मोठी विकेट संदीप याची.
बघूया शेखरेच्या बॅटमधून हा फटका आपण पाहिला होता, एक धाव आलेली आहे. गली क्षेत्रामधून चेंडूला उचलला होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. काशीनाथ सांघिक तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट होती संदीप याची, दुसऱ्या चेंडूवर सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावर. इथे बघूया इनसाइड आउटचा फटका आहे. बॅटची इनर एज एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलेले आहे. 2 धावा इथे कंप्लीट. आज अनिल म्हात्रे याच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा येताना आपण पाहिलेल्या आहेत. किशोर यांनी चांगली सुरुवात करून दिलेली आहे. 8 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान दिलेले त्यांनी. 3 चौकार, तर अरविंद यांनी 3. अनिल खेळतोय 9 वर, संदीप 0, शेखर 1 वर. धावसंख्या 32. अतिशय चांगला चेंडू. चार चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. त्या ऑन साईडला चेंडूला टर्न केलेला आहे. बघूया नारायण सर चेंडूच्या समोर, चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलून फेकी केलेली आहे. इष्टीरक्षक नानू याच्या हातामध्ये आणि एकापेक्षा जास्त काही नाही. अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण. आणि धावसंख्या झाली ती 33. येथे डिपिस्टा कव्हर रिझनचं क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. चांगला प्रयत्न आणि निश्चितच इथे दुसरी धाव घेण्यासाठी डेंजर इनला शेखर आपल्या घरामध्ये सुखरूप. यश संतोष पाटील अगदी बघा या मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल आहे तिच्यावर अगदी एन्जॉय करताना एक युवा सीझन क्रिकेटपटू आहे आणि भविष्यामध्ये निश्चितच यश पाटील, संतोष पाटील यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांनी एक फेरफटका मारलेला आहे सायकलवर. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे ते स्पॉन्सर केले आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि निश्चितच त्या सायकलचे स्पॉन्सर आहेत विश्वनाथजी दशरथ थले, स्वर्गीय मदन अण्णा थले यांच्या स्मरणार्थ आमचे परममित्र विश्वनाथ थले यांनी सायकल इथे मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. धन्यवाद. तर शेवटचं आणि अंतिम 4थं षटक घेऊन येथील गोलंदाज सुभाष. धावसंख्या आहे ती 35. बघूया 35च्या पुढं किती धावा घेऊन जातात अनिल आणि शेखर. अमर स्पोर्ट कासने आणि श्री वेताल कोपर अशी लढत आपण पाहतोय. पहिला चेंडू मिस टाइम फटका आहे. बघूया चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले होते. झेल ड्रॉप, 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का, तरी ते साफ नकार दिला होता फलंदाज अनिल यांनी. शेखर यांची निश्चितच तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला होता, मात्र अनिल सहमत नव्हते. धावसंख्या 37. मित्रांनो आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ ची 252वी स्पर्धा, काल 291वी स्पर्धा वडगर इथे संपन्न झाली आणि गावदेवी 40+ सोनाले संघाने ही आतापर्यंतची सिनियर 40+ ची 252वी स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. 37 धावा झाल्यात. शेवटच्या आणि अंतिम 4थ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर 2 धावा इथे अनिल यांनी वसूल केलेले आहेत. पुढील चेंडू सुभाष या इथे स्टँड अँड डिलिव्हर अगदी समोर केल्यात. बघूया नाना गोंडली चेंडूच्या खाली होते. झेल ड्रॉप होतोय आणि पुन्हा एकदा इथे 2 धावा धावून कंप्लीट केली आहेत. वेलकम एजी स्पोर्ट निंबवली संघ या क्रीडानगरीमध्ये दाखल होतोय.
चालू सामन्यातून विजेता संघ एजी स्पोर्ट निंबोली या संघाविरुद्ध आजच्या दिवसाची शेवटची मॅच खेळण्यासाठी सज्ज होईल. फ्री क्वार्टर फायनल अगदी त्या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ या स्पर्धेचा एका चषकाचा मानकरी ठरणार आहे. शरद हलके याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव अगदी वेगाने कंप्लीट केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट शेखर आणि अनिल या दोन खेळाडू दरम्यान. धावसंख्या झाली ती 41. सुभाष यांच्या अगदी 3 चेंडूवर दुहेरी 3 वेळा धावा धावून पूर्ण केले आहेत. चांगला क्रिकेट श्री वेताल कोपर संघाकडून. या इथे चांगला चेंडू, अगदी गती परिवर्तन, स्विंग अँड मिस. बघा फुल लेन डिलिव्हरी टाकली होती, फ्लाइटेड डिलिव्हरी, निर्धाव चेंडू येतोय. 41 धावा. सुभाष ओव्हर द विकेट, हवे एंडच्या टोकाकडून. इथे देखील डॉट चेंडू येतोय. सलग पहिल्या 3 चेंडूवर दुहेरी धावा आणि त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव, म्हणजे पहिल्या डावातील हा शेवटचा चेंडूचा खेळ शेष आहे. श्री वेताल कोपर संघाचे फलंदाज अनिल याच्याकडे 41 धावा झालेली आहेत. बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील. आणि शेवटचा चेंडू वाईट. पंच सुरेश गरज सरांनी हा चेंडू वाईट घोषित केलेला आहे. धावसंख्या वाढून झाली ती 42. 42 धावा झाले आहेत आणि शेवटच्या चेंडूचा पहिल्या डावातील खेळ बाकी आहे. शेवटच्या चेंडूला ऑन साइडला खेळलेत नारायण सर तिथे दक्ष आहेत आणि अगदी चांगली ऍक्शन आपण पाहतोय. झेल घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शिकार धवन ज्या पद्धतीने आपले ऍक्शन करतायत तसेच इन ऍक्शन आपल्याला नारायण सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि फलंदाज बाद झाले अनिल म्हात्रे. 42 धावा प्रथम फलंदाजी करताना श्री वेताल कोपर संघाने बनवलेली आहे आणि 43 धावांचं लक्ष ठेवलेले आहे अमर स्पोर्ट कासने संघासमोर. जाऊया आपण डीजे मॅन यांच्याकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. आणि निश्चितच मित्रांनो, जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचक कक्षामधून ऐकूया आमचे सहकारी समालोचक, भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज आणि आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे विद्यमान उपाध्यक्ष मोहनदादा भोईर यांना. धन्यवाद कलरम केनी. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र, आपण पाहत आहे गावदेवी 40+ सोनाली आयोजित गावदेवी चषक 2022 ही स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून रंगतोय. हा दिग्गज संघामधून हा सामना 2 बलाढ्य संघ देखील आपण मैदानामधून आता पाहतोय. चालू सामना अमर कासने विपक्ष श्री वेताल कोपर. काय केलं माहिती का, पाहुण्यांची वाट बघत मित्र बघा, हे आमचे भिवंडी तालुक्याचा उत्कृष्ट गुणलेखक अल्पेश गायकवाड सध्या भिवंडीमध्ये ज्यांची चर्चा चालू आहे.
भिवंडी तालुक्यातील A1 क्वालिटीचा A1 नंबर 1चा हा गुणलेखक आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर देखील त्यांना आपण पाहू शकता. त्यांचा स्कोर बुक देखील त्यांच्या समेत असतोय. कमालीचं मित्र आयोजन हॅलो कमालीचं आयोजन मित्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. हॅलो 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 सन्मानी व्यासपीठ उपस्थित मान्यवर बघा या स्पर्धेच्या माध्यमात एक स्पेशल ऑफर देखील या ठिकाणी आता आलेली आमच्यासाठी. खास करून आमचे जे मेंबर आहेत कमिटीचे मेंबर असतील गुणलेखक असतील समालोचक असतील खास करून आमचे पंच कमिटी असतील सर्वांसाठी एक स्पेशल ऑफर आहे. या ठिकाणी विश्वनाथ तले यांच्याकडनं प्रत्येकासाठी एक स्पेशल आणि मला वाटतं संतोष पाटील देखील त्यांच्यामध्ये सामील आहेत यांच्याकडनं दिलं जाणार एक स्पेशल आईस्क्रीम. किती चला कोपर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतो. पंचांत देखील विनंतीशील आपण देखील वेल कमी घ्या. लगेच आपण मैदानामध्ये जायचं आहे. विजयाचं लक्ष 43 धावांचं. बघा ऑर्गनाइज कमिटी देखील किती खुश आहे. कमालीचं आयोजन कमालीचं नियोजन. तर जाऊया आपण मैदानाकडं. बॅक टू नाऊन क्रिकेट. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते नारायण सर आणि नानू. तर सलामी गोलंदाज वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करतो तो गोलंदाज मनोहर. पहिला चेंडू कमालीचा फटका देखील आपण पाहिला होता. फलंदाज
नारायणच्या बॅटमध्ये खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर देखील ऑप्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू चेंडूला सुंदरसा फेरकाट केला होता. चेंडू कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल होता मार्गस्थ झाला होता. चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या 4. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय नारायण. हॅलो, कमालीचा फटका आपण पाहिला. फलंदाज नारायण याच्या बॅटमधून पहिला चेंडू पेस करताना सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट फटका चौकार येतो. चौकानं स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय नारायण सर. अगेन्स्ट पुणे त्या गोलंदाज मनोहर. आता मात्र अतिशय खराब चेंडू दिशाईन चेंडू स्पेअर मारा आपण पाहतो आउट ऑफ स्टंप. हॅलो, पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका चेंडू पॉईंट सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतो मार्गस्थ होतोय. खाली क्षेत्रामधून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार. ऑफस्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅकफुटला जातो. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं आणि चेंडू पॉईंट सीमेच्या बाहेर जाणार चौकार पुन्हा एकदा येतोय फलंदाज नारायण सर याच्या बॅटमधून. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला फलंदाज नारायणच्या बॅटमधून चौकार येतो. चौकार संख्या धावसंख्या होते ती 8. 9 बिनबाद 9. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बीजाचं लक्ष 43 धावांचा षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. प्रतिषटकात आपण विचार केला तर साधारणतः 10.75 11 धावांची गरज आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न संदीप याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव सगळ्या धावसंख्या एकीने पुढे सरकते. बघा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय नारायण. एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा मग मात्र आवडता आली. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होते नारायण. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मनोहर. सुरेख सुंदरपणे उसळून चेंडूची फेक झाली होती. डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं होतं. पंच लेग बायचा इशारा करतात. एक धावेचा निर्बाळा एक धावेची संख्या धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती 11. षटक क्रमांक पहिलं विजयासाठी आवश्यक धावसंख्या प्रति षटकामागे 10.75ची सरासरी आणि त्या सरासरीला कुठेतरी स्पर्श देखील केला जातोय. षटक क्रमांक पहिलं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मनोहर. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतो नाना. अतिशय चांगला फटका चेंडूला सुंदरसा फ्लिक केलाय. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअरिंग सीमेच्या बाहेर जाणारा चौकार नाना याच्या बॅटमधून येतोय आणि या चौकारानं एक चांगली सुरुवात देखील आपण पाहतोय अमर कासने संघाची. धावसंख्या 4ने पुढे सगळी धावसंख्या होते ती 15.
बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी मान्य श्री अंकुश सुरेश पाटील घोलगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला तन मन धन अर्पित केलेलं आहे आणि सर्वतोपरी ही स्पर्धा संपन्न करण्यामागे त्यांचा देखील एक मोठा सिंहाचा वाटा आहे. खास करून त्यांच्याकडनं मोलाचं सहकार्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. सुप्रसिद्ध उद्योजक मान्य श्री भरतजी चौधरी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. सन्मान्य भरतजी चौधरी वालचिंदगावचे प्रतिष्ठित नागरिक, सुप्रसिद्ध उद्योजक आणि या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेलं आहे आणि सर्वतोपरी ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे असं दानशूर व्यक्तिमत्व या क्रीडानगरमध्ये उपस्थित झालेले आपलं देखील मी ऑर्गनाईज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. भरतजी चौधरी या मान्यवरांसाठी शुभ आगमन. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. चला प्लीज बेताल कोपर संघाचा कॅप्टन आपण देखील थोडंसं वेल कमी घ्या. दुसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैदिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज अरविंद. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. धावसंख्या ती 17. 1-17. पहिला चेंडू पेस करताना दुरून खेळला पर्यंत चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं होतं. फलंदाजीचा अवक्या बाहेरचा चेंडू देखील आपण पाहिला होता. एक अवांतर चेंडू, अवांतर धावी देखील ती अवांतरमध्ये सगळ्या धावसंख्या दोन्ही पुढे सगळे धावसंख्या होते ती 18. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अरविंद. थोडासा मिस टाईमचा फटका आपण पाहतो. चेंडू मिडऑफला जातोय. वन बॉल सेकंड आपण चेंडू म्हणून याच्या माध्यमातून कलेक्ट करायचा दुसऱ्या धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून बघा फलंदाज नाना गोंधळी यांना मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद होते नाना गोंधळी. सन्मान्य अतिथींचं मान्यवरांसाठी शुभ आगमन. वेलकम. सन्मान्य भरतजी चौधरी त्यांच्या समेत पिंपलास गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य प्रीतम प्रीतमजी चौधरी तुमचं देखील स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. त्याचबरोबर प्रवीणजी जोशी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि तुमचं देखील मी ऑर्गनाईज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. पंचाचा लेग बाय तिसरा एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 20. पहिल्यांदा सही बघता 22 सही कोणी घेतली अगेन्स्ट पुढे एकदा गोलंदाज अरविंद. अतिशय अप्रतिम उसको चेंडूची पेक चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श देखील आपण पहिला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ब्रश करतो बॅटला. अप्रतिम उसको झेल केला जातोय. कॉन्फिडन्स फलंदाज बाद होतोय.
गाणं ते कॉमेडी घेतला गाणं नको घ्यायचं आता अरे ह्यो आलोच येतो यो टाइम 4 वाजले आता 7 वाजल्यानंतर तो वेगळा काम आवाज नेक्स्ट टाइम फटका आहे मात्र चेंडू सेफ लँड आहे कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं वन बॉस एका टप्प्याने मात्र दुसऱ्या टप्प्याने चेंडूला आउटफील्डमधून जोपर्यंत कलेक्ट केलं जाईल तोपर्यंत मिळतील 2 धावा या 2 धावेने शरद आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय धावसंख्या दोन्ही पुढे सकते 22 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज या गोलंदाज अरविंद सुरेख सुंदर आपण मुस्कुट चेंडूची पॅक काय कमालीचा चेंडू आपण पाहिला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधतानंतर क्लिंग बोल्ड महत्वाचा फलंदाज या ठिकाणी त्रिफलचित बाद होतोय शरद पहिला गडी गारद पहिला अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अरविंद अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अरविंद न्यू बॅट्समन काशीनाथ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असलेली षटक क्रमांक दुसरा सामने 2 षटकांच्या समाप्तीनंतर अमर कासने या संघाची धावसंख्या होती ती 22 अजून येणाऱ्या 12 चेंडूमधून 21 धावांची गरज आहे येणारे 12 चेंडू विजयापासून अजून 21 धावा दूर आहे प्रति षटकाचा विचार केला तर 10.50 ची सरासरी बघा दोन्ही संघाने एक समान संधी आहे अजून या सामन्याचं पिक्चर क्लिअर नाही आहे कुठला संघ या स्पर्धेमधून विजय संपादित करेल अमर कासने की श्री वेताल कोपर की कासने येणारे 12 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज आहे लाशी सांगा आता फक्त येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजून 21 धावांची गरज आहे पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत आपण पाहतोय क्रिकेटचा बिग इव्हेंट क्रिकेटचा बिग शो क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा जुनून क्रिकेटचा जल्लोष क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय देखणं चिकणं अप्रतिम उत्कृष्ट आयोजन पाहतो या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर या स्पर्धेचे करता धर्ता आणि या स्पर्धेचे 1 मॅन शो गावदी स्पोर्ट्स सोनाली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक चांगल्या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य असं आयोजन असेल पटापट करा तिसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज अनिल स्ट्राईक रोटेट करण्याची संधी फलंदाज नानू याला चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय अरविंदच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा कंप्लीट 2 धावा संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सकते धावसंख्या होते ती 24 येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी अजून 19 धावांची गरज आहे
अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला नव्हती. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. चेंडू येण्याच्या अगोदर कुठं आपण पाहिली बॅट थोडीशी रिलीज झाली होती. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, परिपुढे बीट होताना नानू स्विंग अँड मिस, बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 3. या ठिकाणी आता कमालीची गोलंदाजी परिपूर्ण चार्ज होताना आपण श्री बेताल कोपर संघाला देखील पाहतोय. आज निश्चितच अमर कासने संघामधून रामदास सेलके या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका घेण्याचा मान, चेंडू ऑन साईडला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. बघा ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने या ठिकाणी स्पेशल पहिल्यांदाच मी वाटतं भिवंडी तालुक्यामध्ये इतकी स्पर्धा पाहतो की ज्या स्पर्धेच्या माध्यमातून जी ऑर्गनाइज कमिटी आणि आमचे मान्यवर असतील, समालोचक असतील, पंच पॅनल असेल, प्रेक्षक असतील, या सर्वांसाठी एक स्पेशल आईस्क्रीम दिलं जातं. बघा कैलाश मडवी काय झालं बघा, बोलला मी आडाले देतो 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 येईल 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 त्याला दे त्याला दे त्याला दे. कालू रंग काय आहे ना अजून? इकडे दे इकडे दे आमचं जरा. हे कालू तुरी घेतलं का? पंचाना विचार बोलला 2 झाले का? दरम्यानचा क्षेत्रक्षण थोडीसा चांगलं क्षेत्रक्षण देखील त्याच्या माध्यमातून म्हणावं लागलं. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सकते धावसंख्या होते ती 30. पंच या अगोदर 2 धावा घेतले का? यस 2 धावा या अगोदर. 30 धावा झालेली आहेत. आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. विश्वनाथ थले, संतोष पाटील आणि सर्वात महत्त्वाचं आमचे खजिनदार कैलाश यांच्या माध्यमातून स्पेशल आईस्क्रीमची सोय देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. के के या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहेत. एन्जॉय स्पर्धा आपण सेलिब्रेशन करतो. या स्पर्धेचं काय कमालीचं आयोजन आहे. सर्व गोष्टी या स्पर्धेमधून अवेलेबल आपण पाहतोय. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज संदीप. येणारे 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज आहे. दोन्ही संघामधून एक संघर्ष आपण पाहतो विजयासाठी. बघा अजून या सामन्याचा पिक्चर देखील क्लिअर नाही आहे. कुठला संघ या स्पर्धेमधून विजय संपादित केले. मात्र पहिला आणि दुसरा चेंडू निश्चितच दोन्ही संघांसाठी अतिशय फार महत्त्वाचा आहे. पहिला आणि दुसरा चेंडू डॉट जातोय. तर या सामन्यामध्ये कमबॅक करताना आपण श्री बेताल कोपर या संघाला पाहणार आहोत. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर चांगला मोठा फटका आला. तर या ठिकाणी कमबॅक करताना आपण अमर कासने संघाला देखील पाहणार आहोत. तर संदीप येतो संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे. अतिशय चांगला दांडगा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे संदीप. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार होतोय. क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं ढसाला आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सकते. येणारे चेंडू 5 विजयासाठी अजून 11 धावांची गरज. आता धावा किती झाले ते फार महत्त्वाचं नाही. धावा किती बनवायचे आहेत हे फार महत्त्वाचं झालेलं आहे. येणारे 5 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज.
गोलंदाज संदीप. सुरेख सुंदर अप्रतिम उसको चेंडूची फेक. येणारे चेंडू 4 विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज. अगेन्स्ट गोलंदाज सज्ज संदीप. आता मात्र सामन्यामध्ये पलटवार परिपूर्ण कमबॅक होताना श्री बेताल कोपर संघ आपण पाहतो. येणारे 3 चेंडू विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज. थोडीशी निराशा करताना या ठिकाणी फलंदाज काशीनाथ. चेंडूला अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आहे आणि कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील नाहीये. चौकार येतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील थोडीशी खराब कुठेतरी पाहतोय बेताल कोपर संघाच्या माध्यमातून. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 धावांची गरज. दोन चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी अजून 7 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना एक समान संधी आहे. हा चेंडू देखील दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे. बघूया गोलंदाज सज्ज. सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू शेष आणि विजयासाठी 7. शेवटचा अंतिम चेंडू शेष विजयापासून 7 धावा दूर आहे. मिशन इज इम्पॉसिबल. थोडंसं अवघड आहे. कुठल्या प्रकारचा वाईट अथवा 9 चेंडू जर आपण टाकला नाही आहे तर निश्चित या ठिकाणी विजय संपादित होईल श्री बेताल कोपर या संघाचा. तर बघूया नेक्स्ट बॅट्समन जयराम येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज संदीप. कमालीची गोलंदाजी संदीप यांनी देखील अचूक टप्पा. चेंडूला अतिशय चांगला फटका. संतोष याच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. फेक देखील अंडर मात्र काही हरकत नाही आहे. बघा कमालीचा खेळ देखील आपण कोपर संघाच्या माध्यमातून पाहिला.